पोलीस प्रशासनानं ज्यांच्या तक्रारीवरून आमचे 2 सदस्य उचलले. साताऱ्यात राजकीय गोंधळ, पालकमंत्र्यांसोबत धक्काबुक्कीचा दावा. सातारा जिल्हा परिषदेत आज मोठा राजकीय गोंधळ उडाल्याची माहिती समोर येते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची माहिती पुढे येते. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या 4थ्या मजल्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. याच दरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि तो धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जातोय. दरम्यान शिवसेनेच्या सदस्यांकडूनही गंभीर आरोप करण्यात आले. आमचे 2 सदस्य जबरदस्तीने उचलून नेले असा आरोप त्यांनी केला. घटनेनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. त्यांचा रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. तसेच पोलिसांवर नाराजी व्यक्त करत पालकमंत्र्यांनी शाब्दिक वाद घातल्याची माहिती मिळते. मात्र या संपूर्ण घटनेबाबत अद्याप संबंधित मंत्री किंवा प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पालकमंत्री साहेब तुमच्या हाताला लागलेला आहे. तुमचा हात दाखवा. हात पालकमंत्री साहेब तुमच्या हाताला लागलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर साहेबांचा हात आहे. दादा तुमच्या मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का? आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का? हा त्यांनी उत्तर द्यावं. आणि खुल्या मैदानात या असं जर हात लावायचं असेल आमच्या पालकमंत्र्यांना पोलीस प्रशासनानं ज्यांच्या तक्रारीवरून आमच्या 2 दादा नेमकं काय झालं? दादा तुमच्या हाताला लागले, काय झाले नेमकं? आणि कुणी हा बोला. आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलं. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पाठी दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे. आणि एवढं करून पण मला मागायचे कळलं की म्हणजे मला पळवून मी माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला. असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं तर ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपित केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्याला हिथं दमदाटी केली. इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी स्वतः त्याला मी घेऊन आज जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले, फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही ते कसे आत आले, त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना